Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे रक्ताचे विकार, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण हिमोफिलियावरती असणाऱ्या विषमृत उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आणि हे करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. मला आवर्जून सांगावं वाटतं की विविध प्रकारचे असाध्य आजार, ज्याच्यामध्ये कॅन्सर हा आपल्या डोळ्यासमोर येतो असाध्य आजार म्हटलं की, पण त्याच अनुषंगाने इतर विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा विकार आहेत, खास करून संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी सारखे आजार आहेत, किंवा त्याच अनुषंगाने स्त्रियांशी निगडीत समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, थायरॉइड सारखे आजार आहेत, विविध बालकांशी निगडीत समस्या, विशेष करून गतिमंदता, मतिमंदता, ऑटिझम सारखी समस्या आहे. यासाठी ठोस उपचार आपल्याला विषमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. आणि याविषयी मूलभूत संशोधन सरांच्या मार्गदर्शनाखाली आज विषमृत चिकित्सालयामध्ये होत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की विषमृत चिकित्सालयाचा लाभ घेण्यासाठी केवळ सामान्य रुग्ण नव्हेच, तर विशेष करून सिनेसृष्टीतील नामवंत कलावंत येत असतातच. आणि ह्याच बरोबरीने साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सुद्धा अनेक मान्यवर हे विषमृत चिकित्सालयामधील ह्या उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी येत असतात. तसंच खास करून वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली आता गुरुवचन हे युट्यूब चॅनलही सुरू करण्यात आलं आहे, ज्याद्वारे विशेष करून विद्यार्थ्यांना, आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतोच, पण ह्या क्षेत्रात काम करणारे अनेकविध वैद्य हे सुद्धा खास करून वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ ह्या गुरुवचन युट्यूब चॅनलद्वारे घेत असतात. मला आवर्जून सांगायचं वाटतं की विश्वामृत आयुर्वेद अध्ययन ह्या उपक्रमांतर्गत विशेष करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना यासाठी विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध असतं. आणि आजपर्यंत 30,000हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आणि असा विश्व परिवार संपूर्ण जगभर पसरलेला आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असेल, आपण निराश होऊ नका. विश्वमृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे. आपल्याला जर का ह्या चिकित्सा पद्धतींचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, विश्वमृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हा सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, कार्यक्रमाच्या अनुषंगाने अर्थातच रक्ताशी निगडीत समस्या हा विविध आढळतात आपल्याला. हिमोफिलिया ह्या आजारावरती आपण तुमचं आज मार्गदर्शन घेणार आहोत आणि सगळेच प्रेक्षक आणि अनेक वैद्यक उत्सुक आहेत. पण सर्वप्रथम थोडंसं रक्ताविषयी किंवा रक्ताच्या आजारांविषयी आम्हाला सांगा. रक्ताची मूलस्थानं जी आहेत ती आयुर्वेदातली जी सांगितलेली आहेत ती म्हणजे यकृत आणि प्लीहा हे दोन महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. आणि आपल्या संपूर्ण रक्तवाहिन्या शरीरातल्या ज्या आहेत त्या रक्तापासून तयार झालेल्या आहेत. अश्रुजा, कंडरा, सिरा असं म्हटलेलं आहे. मेदाच्या मृदुपाकापासून सुद्धा शिरा उत्पन्न होतात असं एक वर्णन आहे. त्यामुळं मेद चांगला राहिला आणि रक्त चांगलं राहिलं तर मनुष्याला प्रायः कोणतेही आजार जे आहेत ते होत नाहीत. आता रक्ताच्या आश्रयाने कोणता आजार झाला तर पित्ताचे सगळे आजार जे आहेत ना ते रक्ताच्या हिशोबाने झाले आहेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण या दोघांचा आश्रयाश्रयी संबंध असतो. त्या अंगाची वांग उठणं, त्वचाविकार वेगळ्या पद्धती उत्पन्न होणं, त्याच्यानंतर डोळ्याशी संबंधित काही आजार आहेत ते, गृहिणी नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये पित्ताची गृहिणी हा जो प्रकार आहे तो, आत्ता आपण बघतो त्या पद्धतीने रक्ताचे लिक्विड कॅन्सर काही असतात ते, हिमोफिलियासारखा जो आजार आहे तो, रक्तपित्तासारखा आजार ज्याच्यात नाकाचा गुळणा फुटणं वगैरे अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. तर हे सगळं प्रकरण रक्ताशी संबंधित असतं. रसापासून रक्त तयार होत असतानाची प्रक्रिया जी आहे ती 35 वर्षानंतर साधारण आपली कमी व्हायला लागते. आईच्या अंगारचं जे काही दूध आपण पिलेलं आहे त्याचा टोला आपल्याला 35 वर्षापर्यंत पुरतो आणि नंतर आपलं शरीर पडायला लागतं. त्याला आपण एजिंग असं म्हणतो. तर किमान आपलं तारुण्य जे आहे ते संपून 30-35ला तुम्ही यायला लागलात त्यावेळी तर तुम्ही जागे व्हायला पाहिजे आणि तिखटामिठाची ही खाणी कमी करून सात्विक आहार घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यानंतर आपण आता हिमोफिलिया या आजाराकडे वळू, जे आपलं महत्त्वाचं आजचं प्रकरण आहे. असं होतं की रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी होणं किंवा मुळीच न होणं ही प्रक्रिया ज्या आजारामध्ये घडते जखम झाल्यानंतर किंवा आपोआप शरीरात ब्लिडिंग ज्यावेळेला होतं त्यावेळेला नाकाचा गुळणा फुटून वगैरे, तर त्यावेळेला हा आजार असण्याची शक्यता असते. आणि आधुनिक शास्त्र त्याच्यामध्ये फॅक्टर 8 आणि 9 जो आहे तो काही प्रकारची प्रोटीन्स जी असतात ती नाही आहेत किंवा त्याची कमतरता आहे असं म्हणत असतो. आयुर्वेदानुसार मी आता सांगितलं तसं तिखटामिठाचं खाणं, जागरणं खूप करणं,
उन्हातनं काम खूप करणं, अतिव्यायाम करणं, अशी सगळी कारणं घडायला लागली ना तर तुम्हाला उत्पन्न होणारा रक्तपित्त नावाचा आजार आहे. आपल्या शरीराला जी 9 छिद्र आहे त्यातनं ते बाहेर पडतं. त्याच्यात वरच्या बाजूनी किंवा खालच्या बाजूनी कोणत्याही मार्गाने ते रक्त बाहेर पडतं. गुळणा पूर्ण येते ते लक्षण आहे. बऱ्याच वेळेला स्त्रियांना अपत्यपथातून जे रक्तस्राव होतो तो पाळी नसतो आणि ते अधोग रक्तपित्त असतं. तर हे ऊर्ध्व रक्तपित्त, अधोग रक्तपित्त, उभयमार्ग रक्तपित्त असे जे प्रकार आहेत ना ते हिमोफिलिया सदृश्य आयुर्वेदातली ही आजारपणं दर्शवतात. तुमच्या शरीरात कोणत्याही गोष्टींनी हिमोफिलिया झालेलं उत्पन्न झालेलं असू दे, त्याला प्रोटेक्ट करणं आणि त्यातून चांगल्या पद्धतीने बाहेर पडणं ही प्रक्रिया जी आहे ती म्हणूनच आयुर्वेदिक औषधांनी शक्य होत असते. त्यामुळे कोणताही आजार तुम्हाला झाला मोठा तर आता तुम्ही एक डॉक्टर, एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि एक वैद्य यांचा सल्ला घ्यायला पाहिजे. मला वाटतं एक अतिशय मोलाचं विवेचन केलं आपल्याला वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी की आपल्याला कोणताही असाध्य आजार झाला तर जरूर आपण त्यावरती आयुर्वेदाचा विचार काय हे जाणून घ्या आणि त्यासाठी जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच उद्देश ठेवून हा जनजागृतीपर आजचाही कार्यक्रम आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, आज एक आशेचा किरण आहे विश्वामृत चिकित्सालय. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर विशेष करून विश्ववती रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी मानद चिकित्सक आहेतच, पण त्याच अनुषंगाने नर्गिस दस्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी सुद्धा ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये रक्ताच्या विकारांसंदर्भात आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेत आहोत, पण इतरही विविध स्वरूपाचे असाध्य आजार यासाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज ठोस उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच हिमोफिलिया विषयी अजून आम्हाला काय सांगता येईल? बरोबर. कसं होतं, हा आजार जो आहे तो मगाशी मी म्हटलं तसं फॅक्टर 8 किंवा 9 ह्याचा ॲब्सेन्स असल्याकारणानं आपल्या शरीरात उत्पन्न होतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आणि जिनॅटिकली जे म्युटेशन्स होऊन जातात त्याचा परिणाम म्हणून हे होतं असं धरलं जातं. शेवटी हे म्युटेशन व्हेरिएशन हे होतं कशामुळं हा शेवटी महत्त्वाचा भाग असतो. तर त्यात पहिले ना म्हणजे जी सेल मेमरी, ऑर्गन मेमरी किंवा आपली मेमरी जी असते त्याच्यात बिघाड होणं हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे स्मृती नष्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुवंशिक आजार उत्पन्न करतात की काय अशी एक वदंता जी आहे ना ती आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आपण जे अन्न खातो, आपला जे भावनिक विश्व आहे, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आहे, ड्रग जे आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी घेत असतो किंवा हेरॉईन वगैरेसारखे पदार्थ लोक जे घेत असतात, पाण्याचं प्रदूषण आहे किंवा हवेचं प्रदूषण आहे किंवा तुम्ही कोणत्या तरी विषाचा प्रयोग तुमच्यावरती झालेला आहे, नकळत तुमच्या पोटात विष गेलेलं आहे, तर ह्याचा परिणाम म्हणून म्युटेशन व्हेरिएशन युजली करतं. आणि ह्याचाच तर आयुर्वेद विचार करतो. स्वस्थवृत्त नावाची हायजीनची जी कंडिशन आहे आयुर्वेदात, त्या दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, कोणतं अन्न खायला पाहिजे, केव्हा खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, कुणाबरोबर खायला पाहिजे, किती वाजता खायला पाहिजे, हा सगळा विचार तर त्याच्यात केलेला असतो. त्यामुळे एखादा आजार जेनेटिक असेल तर त्यासाठी उत्तरं नसतात असं काही नाही आहे. आत्ता आलेले जे प्रकरण व्यक्ती आणि भेद अवस्थेतलं आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट कशी करायची हे बघायची. आणि त्या लोकांना जेव्हा हिमोफिलियाचा माणूस आहे, रुग्ण आहे, त्याची मुलं जर छोटी असतील 5, 6, 7 वर्षाची तर मेनार्सचं एज किंवा प्युबर्टीचं एजच्या मुलीचं किंवा मुलाचं एजच्या आधी काही आयुर्वेदिक औषध दिली तर ते त्याच्या शरीरातले जे बदल आहे, जनुकीय बदल, हे कमीत कमी पुढच्या पिढीमध्ये येतात आणि 1-2 पिढ्यामध्ये हा आजार जो आहे तो निघून जातो. अन्यथा एक पिढी जर 50 वर्षाची झाली तर एखादं दुखणं असं म्युटेशन व्हेरिएशन आलं तर ते 350 वर्ष तुमच्या पिढीमध्ये थैमान घालत असतं. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर जगात वागावं कसं प्रकृतीच्या हिशोबाने ह्याचे आयुर्वेदाचे नियम समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की गेल्या काही वर्षात विविध स्वरूपाचे आजार आपल्याला बळाले दिसतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पोट विकार आहेत, ज्याच्यामध्ये ॲसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा त्याच अनुषंगाने पाइल्स फिशस फिस्टुला म्हणजेच मुळव्याध बगंदरसारखे आजार आहेत, कोलायटिस सारखी किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखी भयावह समस्या आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखा आजार आहे. आणि याच अनुषंगाने विशेष करून लिव्हरशी निगडीत समस्या म्हणजे यकृताशी संबंधित तक्रारी आहे, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस सारखे आजार, किडनीशी संबंधित निगडीत समस्या आहेत, क्रॉनिक रिनल फेल्युअर सारखे आजार आहेत, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत किंवा त्याच अनुषंगाने श्वसन विकार ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे प्रकार आहेत, त्वचा रोग जे दीर्घकाळ चालतात ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो म्हणजे पांढरे डाग झाले किंवा एक्झिमा सारखा आजार, खास करून नायटासारखी समस्या, ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. आणि याच अनुषंगाने आवर्जून सांगायचं वाटतं की इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हृदयविकार झालं, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, ब्लॉकेजेसची समस्या असो किंवा त्याच अनुषंगाने मेंदूशी निगडीत समस्या, पॅरालिसिस सारखा आजार, स्ट्रोक सारखा आजार आहे, यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत.
तसंच पुढे जाऊन मला सांगायचं आहे की विशेष करून गेल्या काही वर्षात आणि खास करून कोरोनानंतर आपल्याला मानपाट कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे विकार वाढलेले आढळतात किंवा त्याच अनुषंगाने हिप जॉईंटमध्ये एव्हियन सारखी समस्या वाढलेली आढळते. संधिवात गुडघेदुखी आहे. गुडघेदुखी वयोमानापरत्वे होणारी आहेतच, पण तरुण वयामध्ये आपल्याला विशेष करून आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या ऑटोइम्यून आजार दिसतात. ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला आज विश्वमर चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो, मग त्याच्यामध्ये कॅन्सर सारखी समस्या आहे किंवा गतिमंदता मतिमंदतेसारखे लहान मुलांची निगडीत समस्या आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉइड PCOD सारखी समस्या आहे, स्त्रियांशी निगडीत समस्या आहे ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे आजार असोत किंवा वंध्यत्वासारखी समस्या आहे. आपल्याला जर का अपत्य प्राप्तीचा आनंद हवा असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने हिमोफिलियाची ट्रीटमेंट किंवा आयुर्वेद उपचार काय आहेत हे आमच्या प्रेक्षकांना बघूया. त्याच्या आधी आपण त्याची कारणं आणि लक्षणं जी आहेत ना ती थोडीशी बघूया आणि मग आपण ट्रीटमेंटचा भाग आहे तो बघूया. तर हे आजार उत्पन्न होत असताना तुमच्या शरीरामध्ये बरीच लक्षणं उत्पन्न होतात. तुमच्या तोंडाला एक विचित्र पद्धतीची घाण यायला लागते, मत्स्यामगंधत्व ज्याला म्हणतात तसं. तुम्हाला अरुची म्हणजे भूक लागणे अशी होते. अनन्नभिलाषा म्हणजे अन्नाची इच्छा तुमची कमी व्हायला लागते. विदाह म्हणजे ढेकरा यायला लागतात. अंगावरती पित्त वगैरे उठायला लागतं. ह्याच्याबरोबर निळा, पिवळा आणि लाल रंग जे आहेत ते तुम्हाला डिस्टिंग्विश करता येते. कलर ब्लाइंडनेस जो आहे ना तो आयुर्वेदाने रक्तपित्ताच्या पूर्वरूपामध्ये सांगितलेला आहे. आणि मग हे झाल्यानंतर तुमचे गुडघे, घोटे, पाय ह्याच्या ठिकाणचे सांधे सुजायला लागतात. बाळ जे आहे जन्माला येत असताना जर ते हिमोफिलियाचं असेल तर जन्माला येताना त्याला ब्रेनला हिमरेज होऊ शकतं, त्याला फिट्स येऊ शकतात. त्याच्याबरोबरीने तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रोमरंध्रातून सुद्धा रक्त बाहेर येण्याची शक्यता असते. संडासच्या मार्गाने रक्त बाहेर पडणं, लघवीच्या मार्गाने रक्त बाहेर पडणं अशी लक्षणं भयावह याच्यात उत्पन्न होतात. आणि मग असं हे व्हायला लागलं की काय व्हायला लागतं की शरीरातलं रक्त कमी होऊन पंडुरोग किंवा रक्ताल्पता उत्पन्न होते. शरीरामध्ये आपलं पोषण करण्याची जी प्रक्रिया रक्तावाटे होते ती होत नाही. त्यामुळे माल न्यूट्रिशनसारखे परिणाम तुमच्या शरीरात दिसतात. तुम्हाला कावीळ जबरदस्त मोठ्या पद्धतीने होऊ शकते. जलोदरासारखा आजार उत्पन्न होऊ शकतो. आणि एकंदरीत इम्युनो सिस्टीमवरती तुमचा परिणाम झाल्याकारणानं व्याधी प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर इन्फेक्शन्स व्हायला लागतात. सर, अर्थातच या अनुषंगाने उपचारांकडे वळत असताना हिमोफिलियासाठी काय खास उपचार आहेत काय सांगता येईल? एकंदरीत कडू, तुरट, गोड, मृदू अशी औषधं जी आहेत ती ह्याच्यासाठी वापरली जातात. प्रतिमार्गमचे हरणम रक्तपित्तम विनिर्देशित असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाकातून रक्त येतं, तोंडातून येते, रक्ताची उलटी होते, डोळ्यातून रक्तस्राव होतोय. तर अशा वेळेला विरेचन देणं हे खूप महत्त्वाचं असतं. असं केलं की मग वरती वाहणारं रक्त जे आहे ते थांबतं. योनी मार्गातून रक्त बाहेर पडतं आहे, मूत्रमार्गातून जातं आहे, शौचाच्या मार्गातून जातं आहे. असं जर होत असेल तर तुम्हाला वमन किंवा लघुवमन तुम्ही देऊ शकता आणि ते थांबवू शकता. आणि दोन्ही बाजून ज्यावेळेला हा आजार वाहत असतो ना त्यावेळेला ते खूप अवघड प्रकरण होतं किंवा त्वचेतून बाहेर जेव्हा रक्ताचा स्राव व्हायला लागतो ना त्यावेळेला कॅन्सरची बरीच शक्यता या रुग्णांच्यामध्ये असते आणि तशी काय वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला लागत असते. तर आपण आजार उत्पन्न कशात नव्हतं तर खाणं पिणं आणि वागण्यातनं. त्यावेळेला तुम्हाला पथ्याचं महत्त्व याच्यात खूप असतं. मुगाचं कडण घेणं, गोड पदार्थ घेणं, साठी ज्याला हया घेणं, कांचनाराची फुलं आहेत, शाल्मलीची फुलं आहेत, गुळवेलीचं पान आहे तर ह्यांच्या भाज्या तुम्ही घेणं, पडवळाची भाजी घेणं, खडीसाखर, मोराळा आणि गुलकंद याचा वापर करणं, उकळून गार केलेलं पाणी जे आहे ते घेणं, गव्हाचा फुलका घेणं, असं सात्विक अन्न जर तुम्ही या आजारामध्ये घेतलात तर तुमचा आजार वाढण्याचा थांबतो. चंद्रकला रससारखं औषध आहे, सुवर्ण गैरिकसारखी औषधं आहेत, सुवर्णसूत शिखर सारखं औषध आहे. तर जवळच्या वैद्यांच्याकडे ही औषधं तुम्ही आणून डाळिंबाच्या रसाबरोबरती, डाळिंब पाकाबरोबरती किंवा कोहळ्याच्या रसाबरोबरती असं जर घ्यायला लागलात तर तुमच्या शरीरातलं हे रक्त वाहणं, रक्तामुळं शरीरातल्या धातूंचा पाक होणं, धातू पाक व्हायला लागला की माणूस हा मरणाकडे जायला लागतो आणि दोष पाक झाला तर माणूस वाचत असतो. तर ह्या प्रकाराने तुम्ही धातूपाक थांबवू शकता, तुमचं आयुष्याचं वर्धन करू शकता आणि तुमच्या मुलांना हा आजार उत्पन्न होऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकत असता. शीतलीसारखा प्राणायाम आहे, शीतकारीसारखा प्राणायाम आहे, सर्वांगासनासारखं आसन आहे, शंखमुद्रेसारखी मुद्रा आहे, महाबंधासारखा बंध आहे. तर हे सगळं तुम्ही वापरून घ्यायला पाहिजे. आपल्याला कल्पनाच नसते की आपल्या भारतीय शास्त्रांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे सनातन धर्मामध्ये. तर याचा कधीतरी तुम्ही वापर करा, विचार करा, वाचन करा, चिंतन मनन करा आणि मग आचरण करा. तर या आजारातून तुम्ही निश्चित बाहेर पडू शकता. तर या अनुषंगाने बऱ्याच वनस्पती आणि ह्या गोष्टी या ठिकाणी आणलेल्या आहेत. बरोबर. विविध प्रकारचे उपक्रम जे विश्वमृत चिकित्सालयात चालतात, काय सांगता येईल त्याविषयी? रक्तपित्तासाठी एक उत्तम वनस्पती आहे आणि ती वनस्पती म्हणजे हे आडुळसा.
हिला वाजीदंत असाही पर्यायी शब्द आहे. वासा किंवा अडुळसा हे इथं मराठी नाव आहे आणि भारतखंडामध्ये ही वनस्पती सर्वत्र मिळते. तर या वनस्पतीचं पान आहे ते थोडंसं शेकून घ्यायचं वाफेवरती आणि त्याचा रस काढायचा आणि रक्तपित्ताच्या किंवा हिमोफिलियाच्या कोणत्याही रुग्णांनी हे वापरावं. वासकासव नावाचं औषधी मिळतं, त्यात वासोसिन नावाचा एक घटकद्रव्य आहे. तर फुफ्फुसाशी संबंधित आजार, यकृताशी संबंधित आजार याच्यामध्ये ही वनस्पती वापरली जाते. दरवेळेला असं होतं की फुफ्फुस जे आहेत ना ते रक्ताच्या फेनापासून आयुर्वेदाने उत्पन्न होतात असं सांगितलेलं आहे आणि यकृतामध्ये रक्ताची उत्पत्ती आहे. तर या दोन्ही ठिकाणी ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणखी दुसरी एक वनस्पती अशी जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणजे ही काटेसावर. शालमली असं इथं सुंदर नाव आहे. लाल रंगाची फुलं याच्यात येतात. गोवा प्रांतामध्ये पांढऱ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची सुद्धा बऱ्याच वेळेला ही आढळते. पांढऱ्या रंगाची जी आहे ती श्रेष्ठ आहे पण ती कमी मिळते. ही लाल वापरली तरी काही बिघडत नाही. श्वेतप्रदर रक्तप्रदरासाठी सुद्धा हे वापरली जाते. हे तुरट औषध आहे आणि हे तुरट असून सुद्धा शुक्राला उपयोगी पडतं शरीरातल्या सीमेनला. मोचस्रावो हिमोग्राही स्निग्धवृक्षा कशा आहे का हा असं म्हटलेलं आहे. तर ही वनस्पती जी आहे त्याचा डिंक मोचरस नावाचा आहे तो तुमच्या खाण्यापिण्यामध्ये जर तुम्ही ठेवला, लेपामध्ये ठेवला तर अप्रतिम ह्याचा फायदा होतो. ह्याचं मूळ जे आहे त्याला सेमल मुसली असं म्हणतात आणि खडी साखरेवर जर हे खाल्लं तर धातूचं संरक्षण होतं, शुक्र शरीरातलं वाढतं, त्याला गाढपणा येतो आणि रक्त आणि पित्ताचे अनेक आजार ह्याने जातात. आणखीन एक खूप उत्तम वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेली अनेक वेळा दाखवलेली आहे ती म्हणजे ही गुळवेल. तर ही गुळवेल जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येते. शरीरात तापाची भावना असेल तरी ही गुळवेल आपल्याला खाता येते. याची पानं जी आहे त्याची तुम्हाला भाजी करून खाता येते. गुळवेलीचं सत्व जे आहे ते तुम्ही पोटात घेऊ शकता. ज्वरोत्तर दौर्बल्य जे असतं किंवा कोणत्याही आजारानंतर येणारा अशक्तपणा याने कमी होतो. ह्याचं मूळ जे आहे ते उगाळून जर पोटात घेतलं तर कॅन्सरच्या रुग्णांना भूकसुद्धा उत्तम पद्धतीने लागते. आणि रक्ताच्या कॅन्सरसाठी आम्ही जी वेगवेगळी औषधं वापरतो किंवा यकृताच्या आजारासाठी वापरतो त्यावेळी गुळवेलीचे कल्प आम्ही नेहमी वापरतो. याच्यासाठी फलत्रिकामृता वासा तिक्ता भूनिंब निंबजा असं एक फलत्रिकाची काढा नावाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये ही वनस्पती अग्रणी आहे. अडुळसाचा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर अशा या वनस्पती ज्या आहेत ना त्या आपण आपल्या जवळच्या वैद्यांच्याकडनं त्याची माहिती करून परड्यामध्ये वगैरे लावायला पाहिजेत आणि त्याचा वापर रेग्युलर जरी ठेवला तर ह्याच्यात निरापद आहे आणि कोणताही त्रास होण्याची शक्यता नाही आहे. आणखीन एक वनस्पती तुम्हाला मी दाखवू इच्छितो आणि ती वनस्पती म्हणजे हे कोहळा नावाचं प्रकरण आहे. कुष्मांड तुम्ही बघितलेलं असेल. ॲशगार्ड असं म्हणतात त्याला आणि इथं तुम्हाला हे राख लागल्यासारखी दिसते पहा. कुउष्म अंड म्हणजे ज्याच्या अंडामध्ये म्हणजे बीमध्ये जराही उष्णता नाही अशी वनस्पती आहे आणि उष्णतेतून उत्पन्न होणारा पित्ताचा आणि रक्ताचा आजार म्हणजे हिमोफिलिया आहे. तर ह्याचा रस जर तुम्ही सकाळी संध्याकाळी खडी साखरेवरती घ्यायचा परिपाठ ठेवला, 1 चमच्यापासून सुरुवात करा आणि 30 ml पर्यंत तो वाढवत जा तर तुमच्या शरीरातले रक्ताशी संबंधित आणि हिमोफिलियाशी संबंधित अनेक प्रकार जे आहेत ना ते कमी येतात. ह्याचा कुष्मांड अवलेह नावाचा अवलेहसुद्धा मिळतो. कोहळ्याचे सांडगे पापडसुद्धा असतात ते मात्र कृपा करून खाऊ नका कारण त्यात मीठ वगैरे घातलेलं असतं. रक्ताच्या कोणत्याही आजारात आणि पित्ताच्या आजारामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी ठेवा. 1 ग्रॅम मीठ जे असतं ते 60 ग्रॅम पाण्याला धरतं आणि 61 ग्रॅम वजन वाढतं आणि त्यामुळे रक्त आणि पित्त जे आहे ना ते शरीरातलं उफाळून येतं. कारण मीठ बंद करून तुम्ही ही औषधं घेतली तर त्याचा खूप जबरदस्त फायदा जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. आणखीन एक गोष्ट इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे ही जलौका नावाची गोष्ट आहे. आता ह्यानी रक्तस्राव जास्ती होत असतो पण तरीसुद्धा वल्मिक मृत्तिका म्हणजे वारुळाची माती, तुळस ही जी चीज दिसते इथं हे प्राणी जो दिसतोय तो काकीस्थान म्हणजे जिथं शेंडी ठेवली जाते तो डोक्याचा जो भाग आहे तिथं जर हे लावलं गेलं तर शरीरामध्ये जे उत्पन्न झालेले बदल आहेत आपल्या सेल लेवलवरती किंवा न्यूक्लियसच्या लेवलवरती ते कमी करण्यासाठी ही गोष्ट जी आहे ना ती आपल्याला रक्तमोक्षणाच्या हिशोबाने वापरता येते. या रक्तात गुठळ्याहून प्रॉब्लेम येतो आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि गुठळी अडकून होतो त्यावेळेला ही गोष्ट जी आहे ती आपल्याला वापरता येत असते म्हणून ही दाखवली. याचा वेगळ्या पद्धतीने वापर करायला लागतो आणि वैद्याच्या सल्ल्याने हा करणं जास्ती इष्ट असतं. एक अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला वैद्यराजांनी की कशा रीतीने विविध प्रकारच्या ह्या विश्वामृत चिकित्सालयामधील उपचारांनी आणि विशेष करून ज्याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पती औषधं आहेत ज्याला इको मेडिसिन म्हटलं जातं, पंचकर्मासारखे आहेत उपक्रम आणि त्याच अनुषंगाने जलौकाचरण आहे. विविध प्रकारच्या उपक्रमांनी आपण ह्या असाध्य आजारांवरती मात करू शकतो. विशेष करून रक्ताचे आजार ज्याच्यामध्ये हिमोफिलियावरती असणाऱ्या उपचारांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतलंच. पण याच अनुषंगाने इतरही विविध स्वरूपाचे असाध्य आजार ज्याच्यामध्ये कॅन्सर आहेत, ब्लड कॅन्सर आहेत, लो प्लेटलेट सारखी समस्या आहे, हिमोफिलियासारखा आजार आहे पण त्याच अनुषंगाने थ्रोम्बोसायटोपेनिया झाला, थॅलेसेमिया सारखी समस्या आहे. विविध प्रकारचे रक्ताचे आजार ह्यासाठी आपल्याला या ठिकाणी ठोस उपचार मिळणार आहेत. रक्ताची कमतरता म्हणजे लो हिमोग्लोबिन असणं आणि रक्ताच्या अनुषंगाने असणारे विविध इतर आजार ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा रोग आहेत, लिव्हर म्हणजे यकृताशी निगडीत समस्या आहेत, किडनीशी निगडीत समस्या आहेत, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार आहेत किंवा मानपाट कंबरदुखी, संधिवात, गुडघेदुखी सारखे आजार असोत, स्त्रीरोग आहेत, लहान मुलांचे आजार आहेत. उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये
आज उपलब्ध आहे आणि याच अनुषंगाने मुलांची शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना जर का गतिमंदता, मतिमंदता, ऑटिझम सारखे आजार असतील तर जरूर विश्वामृत चिकित्सालयाची कास धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी तो आपण स्क्रीनवरती बघतात. आणि विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो पण निराश होऊ नका. जरूर त्यासाठी विश्वामृत चिकित्सालयाची कास धरा. या ठिकाणचे असणारे विशेष जे उपचार आहेत हे सर्वच रुग्णांसाठी एक आशेचा किरण आहेत, वरदान आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर जरूर कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.